नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर, सुरनर जी-आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढी वारी संदर्भातील एक महत्त्वाची माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आषाढी वारीनिमित्त जे काही वारीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी त्यांचा समूह विमा काढण्यात येईल असे ते उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी म्हटलेलं आहे. तसेच त्यांना दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वैद्यकीय सेवा पुरवण्यात येतील असं सुद्धा ते स्पष्ट म्हणालेले आहेत. आषाढी वारीनिमित्त केलेल्या उपाययोजना आणि वारकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल सह्याद्री अतिथीगृहात येथे विशेष बैठक पार पडली. त्याविषयीची अधिक माहिती प्रसारमाध्यमांना देताना उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब म्हणले, की नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे वारीमार्ग कुठे खराब झाला असला, त्या ठिकाणी मुरूम असेल, खडी किंवा डांबरीकरण हे तातडीनं करून घेण्याची डागडुजी करावी असं सुद्धा सांगितलेलं आहे. वारकऱ्यांना मुबलक पाणीपुरवठा, स्वच्छ पाणी, त्यांना विजेची जोडणी असेल, पालखी तळावर जे काही वॉटरप्रूफ तंबू उपलब्ध करून द्यावेत आणि त्या कारणाने त्यांना पावसाळ्याची जी काही पावसामुळे त्रास होणार नाहीये. तसेच वारीसाठी जाणारा जो काही गाड्यांसाठी दरवर्षीप्रमाणे टोलमध्ये सवलत दिली जाते, ती सुद्धा या ह्याच्यामध्ये दिलं जाणार आहे, असं सुद्धा उपमुख्यमंत्री साहेबांनी म्हटलेलं आहे. आणि आरोग्य तपासणीमध्ये जर पाहिलं तर गतवर्षीप्रमाणे म्हणजे गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढी निमित्त राज्यातील जे काही आरोग्य विभाग असेल ते भव्य आरोग्य शिबिर आयोजित केले जातील. तसेच वारकऱ्यांसाठी कार्डिएक रुग्णवाहिकेची सोयसुद्धा उपलब्ध करून दिली जाईल. तसेच पंढरपुरात तात्पुरती आय-सी-यू सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः पंढरपूरला जाऊन आढावा घ्यावा, असे सुद्धा निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी त्यांना दिलेले आहेत. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील निघणाऱ्या जे काही मोठ्या दिंडी असतात, म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातून मोठमोठ्या दिंडी निघत असतात. त्या दिंड्यांना वारीच्या काळामध्ये पूर्णवेळ सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी, असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. यासाठी नोडल अधिकारी सुद्धा म्हणून नेमणार आहेत त्याच्यामध्ये. यासोबतच गतवर्षीप्रमाणे वारीदरम्यान झालेल्या अपघात असेल, मृत्युमुखी पडलेल्या वारकऱ्यांना शासनामार्फत मदत केली जाईल. पोलिसांशी व्यवस्थित समन्वय व्हावा यासाठी त्यांना नोडल ऑफिसर म्हणून नेमण्यात येईल. वारकऱ्यांचे भोजन असेल किंवा इतर परंपरा ज्या काही वारकरी करत येत असतात रस्त्याने, त्या योग्य पार पाडाव्यात यासाठी वारी कुठेही जास्त वेळ खोळंबता नाही, म्हणजे जास्त वेळ त्यांना कुठेही थांबावं लागणार नाहीये. यासाठी सुद्धा प्रयत्न केले जाणार आहेत, असं सुद्धा सांगितलं आहे. आणि शेवटी हे पण सांगितलेलं आहे, की दरवर्षीप्रमाणे आपली यंदाची वारी ही स्वच्छ वारी, निर्मल वारी, हरित वारी म्हणून आपल्याला पार पाडायची आहे, असं सुद्धा त्यांनी सर्व वारकरी बांधवांना सांगितलेलं आहे आणि ते सर्व आपल्या सर्वांच्या सहकार्यातून शासनाकडून केलं जाईल, असं सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सांगितलेलं आहे. याच्यामध्ये महत्त्वाचं म्हटलं तर संपूर्ण तुमचं जे काही असणार आहे ते सामूहिक विमा काढला जाणार आहे. त्यासाठी ही छोटीशी आपण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. असेच नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात. तुम्ही ज्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका. जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.